Good morning, students. Now, last time we see properties 7 and 8. Today we repeat the same property 7. There are some mistakes or printing mistakes in the given proof. So let us see the property number 7. Prove that 0 to 2a fx dx is equal to 0 to a fx dx plus 0 to a f of 2a minus x dx. So taking RHS, we can solve this using LHS also. In the proof, take RHS. There are two integrations. First is I1 0 to a fx dx and second one I2, that is 0 to a f of 2a minus x dx. Give equation it as 1. Consider I2 integral 0 to a f of 2a minus x dx. So in this I2 integral, put 2a minus x is equal to t. We got dx is equal to minus dt. When x is equal to 0, when x is equal to 0, we got t is equal to 2a, and when x is equal to a, we got t is equal to a. बघा त्या ठिकाणी खाली लाईन दिलेली आहे. ॲज एक्स व्हॅरीज फ्रॉम 0 टू 2a, त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेकमध्ये होतं 0 टू a, t व्हॅरीज फ्रॉम 2a टू a. सो ओरिजिनल इंटिग्रल I2 इकडं तुमचा I झालेला आहे. I2 इज इक्वल टू काय मिळते तुम्हाला, इंटिग्रल लोअर लिमिट 2a टू a f ऑफ t मायनस dt, कारण dx ची किंमत मायनस dt आहे. मग निगेटिव्ह साईन बाहेर निघालं. परत आपण इंटरचेंज जर केलं तर निगेटिव्ह साईन ॲब्सॉर्ब होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. इंटिग्रल काय रिड्यूस झालं मग एफ ऑफ टी डी टी इंटिग्रल काय आहे ए टू टी ए बाय यूजिंग interchange of lower and upper limits. Now definite integral is independent of variable. So by using property number 2, integral a to 2a fx dx, म्हणजे ओरिजिनल इंटिग्रल I2 हे काय झालं तुमचं इंटिग्रेशन a to 2a fx dx. मग आता नंबर 1 मध्ये टाकायचे. तुम्हाला पहिल्या इंटिग्रलला तुम्हाला हात लावायची गरज नाही, कारण तुम्हाला RHSला 0 टू 2a fx dx दाखवायचं आहे. इक्वेशन 1 काय होतं मग, राईट साईड 0 टू a fx dx बरोबर काय मिळते तुम्हाला, RHS साईड लिहिलेली आहे. I1 तसंच ठेवलं. I2 मध्ये काय चेंज झाला मग, a टू 2a इंटिग्रल fx dx. मग सिन्स 0 इज लेस दॅन a इज लेस दॅन 2a, addition of these two integrals gives the LHS, that is 0 to 2a fx dx. म्हणजे या ठिकाणी या प्रूफमध्ये तुम्हाला 2a काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेकमध्ये लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट्स 0 टाकले गेलेले आहेत आणि 2aच्या जागी a पण घ्यायचा होता, कारण फक्त सेकंड इंटिग्रलमध्ये तुम्हाला सबस्टिट्यूशन करायचं आहे. ओके, राहिलेले आपण एक्झाम्पल्स बघू की जे महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. बघा सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये एक्झाम्पल नंबर 8, इव्हॅल्युएट, त्याला आय म्हटलं. 0 टू 2 रेस टू एक्स डिनॉमिनेटरला 1 प्लस 4 रेस टू एक्स. In this integral,
put 2 raised to x is equal to t, therefore its derivative 2 raised to x into log 2 dx is equal to dt. As x varies from 0 to 2, t varies from, x ची किंमत जर 0 टाकली तर 2 raised to 0 म्हणजे t ची किंमत 1 होते आणि x ची किंमत 2 टाकली 2 raised to 2 किती होतो 4. सो ओरिजिनल इंटिग्रल I इज रिड्यूस टू इंटिग्रल 1 to 4 2 raised to x dx ची किंमत काय मिळेल तुम्हाला 1/log 2 dt. डिनॉमिनेटरला t इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4 raised to x काय होईल तुमचा टी स्क्वेअर, कारण 2 raised to x चा वर्ग जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल t raised to 2. मग बघा 1/log 2 बाहेर काढल्यानंतर पुढची स्टेप 1/log 2 बाहेर काढल्यानंतर इंटिग्रलमध्ये काय शिल्लक राहिलं 1/t 1 + t स्क्वेअर. मग टी स्क्वेअर 1 + t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर, कारण खाली 1 + t स्क्वेअर तुम्हाला दिसतंय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन तर यूज करायचंच आहे, परंतु पार्शियल फ्रॅक्शनच्या आधीच आपण त्याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं तर पार्शियल फ्रॅक्शनला जायची गरज नाही. मे सॉल्व बाय मेथड ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. परंतु बघा ॲडजस्टमेंटनुसार आपण जर गेलो तर 1/log 2 इंटिग्रल 1 to 4 1 + t स्क्वेअर सेपरेट डिवायडेशन पण करून घेतलं डिनॉमिनेटरने आणि मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 + t स्क्वेअर. म्हणजेच तुम्हाला 1/t पहिलं इंटिग्रल मायनस टी डिवायडेड बाय 1 + t स्क्वेअर dt. दोन सेपरेट इंटिग्रल केले तर तुम्हाला दिसेल इंटिग्रल 1/t dt मायनस, आता या ठिकाणी 1/2 ॲडजस्ट केलेला आहे, म्हणजेच खालच्या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्हवरती ॲडजस्ट केलेला आहे 2t 1 + t स्क्वेअर. मग त्याचं आन्सर बघा, आता सिम्पल इंटिग्रेशन आलं 1/tचं इंटिग्रल होतं log t आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती ॲडजस्ट केलेला आहे. सो -1/2 log ऑफ 1 + t स्क्वेअर आणि पूर्ण इंटिग्रेशन झाल्यानंतर 1 to 4 हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लावलेत. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये जाल पूर्ण आन्सर झाल्यानंतर मग त्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचे. सो 1/log 2 सेकंड लाईन टीची किंमत 4 टाकली log 4 मायनस 1/2 log 17 मायनस log 1 मायनस 1/2 log 2. काय शिल्लक राहिलं मग log 1ची किंमत 0 मिळते, log 1ची किंमत 0 मिळते. मग आता जे इंडायसेस आहेत ते थोडेसे आपण लॉगला जी मल्टिप्लाइड टर्म आहे 1/2 आपण 17च्या इंडेक्सवरती ठेवलं आहे 1/2 7 raised to 1/2 17 raised to 1/2 आणि 2 raised to 1/2. मग log 4 मायनस log 17 raised to 1/2 प्लस log 2 raised to 1/2. म्हणजेच तुम्हाला दोन लॉगची बेरीज म्हणजे 4√2 आणि तिसरा लॉग जो आहे तो मायनस आहे म्हणून त्याला डिनॉमिनेटरला घेतला √17. सो फायनल आन्सर काय मिळाला तुम्हाला दोन लॉगचे डिवायडेशन परत आली तर बेसला log 2 घेऊन घेतला आणि तुम्हाला 4√2 डिवायडेड बाय √17 असा आन्सर त्या ठिकाणी मिळणार आहे. नवं इंटिग्रल तुम्हाला बघा सोल्युशन इव्हॅल्युएट -1 to 1 mod 5x - 3 dx. आता मॉड्युलस फंक्शन आहे म्हणजे दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहेत. मॉड्युलस फंक्शन आहे म्हणजे तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळणार आहे. तर 5x - 3चं मॉड्युलस 5x - 3चं मॉड्युलस -3 घेणार ज्यावेळेस एक्सची किंमत तुमची 3/5च्या
पेक्षा लहान असेल एक्स लेस दॅन 3/5 आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू डेफिनेशन दिलेली त्या ठिकाणी मॉड्युलस फंक्शनची 5x हा पॉझिटिव्ह घेतला फॉर 5x - 3 > 0 म्हणजेच एक्सची किंमत ही तुमची 3/5 पेक्षा मोठी असायला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला दिलेलं इंटिग्रल हे 2 वेने लिहिता येणार आहे. -1 to 3/5 मॉड्युलस फंक्शन प्लस इंटिग्रल 3/5 to 1 मॉड्युलस फंक्शन 5x - 3 dx. म्हणजे पहिल्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे, मायनस साईन घेऊन, म्हणजे -5x - 3 हे पहिल्या मॉड्युलस फंक्शनच्या त्या ठिकाणी इंटिग्रँड आणि दुसऱ्याचं खालून जी दुसरी स्टेप आहे ती डायरेक्ट इव्हॅल्युएशनची दिलेली त्यांनी. तर घाबरायचं काहीच कारण नाही. इव्हॅल्युएशन करताना काळजी घ्यायची तुम्हाला. मायनस साईन तर ऑलरेडी पहिले दिलेलं आहे. मग 5x इंटिग्रल काय मिळतं आहे, 5x² 3चं इंटिग्रल मिळते तुम्हाला -3x. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लावले प्लस 5x² -3x आणि लोअर लिमिट 3/5 to 1. मग सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काळजीपूर्वक सिम्प्लिफिकेशन करायचं. 3/5 पहिल्यांदा तुम्हाला टाकायचं आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्म होऊन गेली, कारण साईन पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सिम्प्लिफिकेशन केल्यावर तुम्हाला काय दिसतंय, फायनल आन्सर तुमचं दिसतंय 34/5. बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत, परंतु व्यवस्थित त्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन केल्यावर तुम्हाला काय दिसणार आहे बघा. 3x राईट साईडला खालून दुसरी ओळ 3x - 5/2 x², लोअर लिमिट -1 to 3/5, 5/2 x² - 3x, लोअर लिमिट 3/5 आता काळजीपूर्वक व्हॅल्यूज टाकायचे आहेत. 3 × 3/5 -5/2 3/5² मायनस लोअर लिमिट आहे तुमचं -1, 3 × -1 -5/2 -1². त्याच पद्धतीने इकडे आपण लिमिट टाकलं. सिम्प्लिफिकेशन केल्यावर तुम्हाला दिसतोय 9/5 -9/10 -3 -5/2 प्लस दुसरं जे इंटिग्रल होतं त्याच्यामध्ये 5/2 -3 -9/10 -9/5. सिम्प्लिफिकेशन करू. 9/5 तुम्ही इथं जरी सिम्प्लिफिकेशन पटापट केलं तरी हरकत नाही, प्रत्येक ब्रॅकेटचं सेपरेट, आणि मग नंतर पॉझिटिव्ह टर्म एकत्र करा आणि निगेटिव्ह टर्म एकत्र करा. तर फायनल तुम्हाला 34/5 मिळणार आहे. 10वं एक्झाम्पल जे सॉल्वमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. इव्हॅल्युएट इंटिग्रल 0 to π/2 1/³ tan x 1 + ³ tan x dx. मग ह्या टाईपचं इंटिग्रल तुम्हाला टॅनमध्ये असो, कॉटमध्ये असो, साईन कोसाईनमध्ये असो, सेक कोसेकमध्ये असो, बघा खाली दिलेले आहेत सर्व इंटिग्रल्स. या सर्व इंटिग्रल्समध्ये 0 to π/2 लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जर असतील तर सर्वांचे आन्सर्स हे π/4 कसं येतं ते बघा. आय घेतला आपण 0 to π/2 इंटिग्रल 1/1 + √tan x. कन्वर्ट दिस टॅन टू साईन. आता प्रॉपर्टी तुम्हाला 0 to a लिहून दिलेली आहे. π/2 f(a - x) म्हणजे प्रॉपर्टी नंबर आपण जी 6वी घेतली होती
त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी लागू पडणार आहे. मग सिम्प्लिफिकेशन करून तुम्हाला मिळते नंबर 1चं इक्वेशन. नंबर 1चं इक्वेशन. मग आय बरोबर तुम्हाला नंबर 1 इक्वेशन दिसते रूट कोसाइन एक्स क्यूब रूट ऑफ कोसाइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कोसाइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ साइन एक्स डी एक्स. मग जर आपण प्रॉपर्टी नंबर 6 जर वापर केला तर क्यूब रूट ऑफ कोसाइन π/2 मायनस एक्स, डिनॉमिनेटरलाही π/2 मायनस एक्स टाका, दोघं साईन आणि कोसाईनमध्ये. आता कोसाइन π/2 मायनस एक्स काय होतो, साईन एक्स होतो, आणि साईन π/2 मायनस एक्स काय होतो, कोसाइन एक्स मिळतो आहे. तर आपल्याला ओरिजिनल इंटिग्रल आय जे 2 नंबर या ठिकाणी दिसतं आहे. मग 1 आणि 2ची जर बेरीज केली तर काय मिळते बघा, आय प्लस आय इज इक्वल टू दोघं इंटिग्रलची लेफ्ट साईड राईट साईडलाही बेरीज केली. सो 0 to π/2 दोघं एकत्रित करा. बेस सारखाच आहे त्याच्यामुळे न्यूमरेटरची ॲडिशन केली तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघं टर्म सारख्या मिळत आहेत तुम्हाला, म्हणजेच 1 मिळतं आहे कॅन्सल झाल्यानंतर. 0 to π/2चं इंटिग्रल काय होतं, मग 1ला एक्स मिळेल. 0 to π/2 आपण पुटअप केला तो 1/2, कारण 2i ची व्हॅल्यू तुमची होती. मग एक्सची किंमत π/2 टाकली, त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. फायनल आन्सर काय मिळतं आहे तुम्हाला, 2i बरोबर π/2 मिळतं आहे. म्हणजेच शेवटचा आन्सर तुम्हाला π/4 मिळणार आहे. खाली मी तुम्हाला इंटिग्रल सांगितले, साईन आणि कोसाईनच्या टर्म्स, सेक कोसेक, साईनचे आणि कोसाईनचे पॉवर जरी सारखे असले तरी वेगवेगळ्या पॉवर्सला तुम्हाला मिळणार आहे. बघा 5वं एक्झाम्पल, कोसेक रेस टू 5/2 डिवायडेड बाय कोसेक रेस टू 5/2 प्लस सेक एक्स रेस टू 5/2. यांचं रूट जरी घेतलं तरी हरकत नाही. टॅनमध्ये दिलं असेल, कॉटमध्ये दिलं असेल. आता इथं कॉट क्यूब दिलं होतं पहिल्या एक्झाम्पल्समध्ये, तर सर्व एक्झाम्पल्सचं आन्सरचे π/4 मिळणार आहे तुम्हाला. 11 नंबरचं बघा, 11 नंबरचं इंटिग्रेशन 3 to 8 11 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे या ठिकाणी मला वाटतं. तो जो डिनॉमिनेटरचा 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे तो 11 मायनस एक्स स्क्वेअर असेल. 11 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असेल तो, कारण त्याच्यामुळे आपल्याला ते एक्झाम्पल व्यवस्थित पाहता येईल. डिनॉमिनेटरचा जो एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसतो ब्रॅकेट स्क्वेअर, तर त्या ठिकाणी तो 11 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असेल. मग प्रॉपर्टी मला वाटतं 4थ्या नंबरची प्रॉपर्टी आहे, सॉरी 5व्या नंबरची प्रॉपर्टी दिलेली प्रॉपर्टी बघा तिथं. इंटिग्रेशन a to b f(x) dx इज इक्वल टू इंटिग्रल a to b f ऑफ a प्लस b मायनस एक्स ब्रॅकेट डी एक्स. या प्रॉपर्टीचा यूज केलं तर एची किंमत 3 आणि बीची किंमत 8. मग न्यूमरेटरमध्ये 11 मायनस एक्सची जागा कोण घेईल, मग ए प्लस बी, म्हणजे 8 प्लस 3 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर पूर्ण याला. मग आता खाली डिनॉमिनेटरमध्ये पण आपण रिप्लेसमेंट करू. 8 प्लस 3 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, 11 मायनस 8 प्लस 3 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन केल्यावर तुम्हाला परत ओरिजिनली काय मिळतं आहे, 3 to 8 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 11 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. याला 2 नंबर दिलं. सेम तीच प्रोसिजर जी मागं आपण एक्झाम्पलला पाहिली, 1 आणि 2 ॲड केले तर तुम्हाला मिळेल 2i बरोबर पुन्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जाईल. सो आयची किंमत 1/2 इंटिग्रल 3 to 8 1 dx.
म्हणजेच तुम्हाला काय मिळतं आहे 8 - 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5/2 आन्सर मिळणार आहे. तर या टाईपच्या इंटिग्रल्समध्ये लक्षात ठेवा नेहमी खाली एक नोट म्हणून टाकलेली आहे. जर फंक्शन f(x) डिवायडेड बाय f(x) प्लस f ऑफ a प्लस b मायनस x याचं जर इंटिग्रल असेल a टू bला तर त्याचं उत्तर नेहमी 1/2 b मायनस a मिळतो आहे. म्हणजे हे झालं शॉर्ट ट्रिक फॉर CET किंवा तुमच्या JEEच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते फॉर्म्युले यूज करता येऊ शकतात. मग त्या लेवलचे भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दिसतील. खाली दिलेले आहेत 5 एक्झाम्पल्स. वी कॅन व्हेरीफाय और जनरलाइजिंग दिस एक्झाम्पल्स बाय युजिंग दिस प्रॉपर्टी. आता बाय पार्ट्स किंवा आपण त्याला थोडंसं एक्झाम्पल्स हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. 12वा एक्झाम्पल बघा, x इंटू साइन स्क्वेअर एक्स dx. बरेच विद्यार्थी याला बाय पार्ट्स रूलनुसार सुद्धा सॉल्व करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. टेक्निकली आपण थोडंसं प्रॉपर्टीज जर यूज केलं तर आन्सर्स लवकरात लवकर आपल्याला मिळत जातील. आय बरोबर घेतला नंबर 1चं इक्वेशन. आता 0 टू a f(x) dx ही प्रॉपर्टी वापरली. 0 टू a f ऑफ a मायनस x. 0 टू पाय रिप्लेसमेंट काय आहे एक्सचं पाय मायनस एक्स मायनस साईन पाय मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आता त्या ठिकाणी डबल एक्स दिसतोय, बाहेर पण एक्स दिसतोय. पाय मायनस एक्स पुन्हा साईन पाय मायनस एक्स काय मिळतोय तुम्हाला साईन स्क्वेअर, कारण साईन पाय मायनस एक्स काय होतो साईन एक्स, म्हणजे तुम्हाला साईन स्क्वेअर एक्स त्या ठिकाणी दिसतोय. मग पाय इंटू साईन स्क्वेअर एक्स सेपरेट इंटिग्रल्स केलं, कारण साईन स्क्वेअर एक्सने मल्टिप्लाय केलं तर पाय इंटू साईन स्क्वेअर एक्स आणि मायनस एक्स इंटू साईन स्क्वेअर एक्स मिळणार आहे. सो पहिलं इंटिग्रल पाय इंटू 0 टू पाय. आता साईन स्क्वेअर एक्सचा डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे तुमच्याकडे, तर 1 मायनस कोसाईन 2x डिवायडेड बाय 2 लिहून घेतला आणि मायनस ऑफ इंटिग्रल आय, कारण दोन इंटिग्रलमध्ये सेपरेट केलं तर ओरिजिनल तुम्हाला एक आय मिळतो आहे तिथं बाय 1. सो राईट साईडचा आय आपण त्या बाजूला शिफ्ट केला तर 2i होऊन जाईल. पाय अपॉन 2 इंटिग्रल काय मिळतो आहे 1 मायनस कोसाईन 2x. आता 1चं इंटिग्रल एक्स, कोसाईनचं इंटिग्रल साईन 2x अपॉन 2 0 टू पाय टाकला आपण. आय बरोबर काय मिळतो लेफ्ट साईडला 2i होता, म्हणजे 2ने डिवायडेशन केलं तर पाय बाय 4 इंटू द ब्रॅकेट. आता मोठ्या ब्रॅकेटमध्ये बघा अप्पर लिमिट पाय टाकलं, पाय मायनस हाफ टाईम्स साईन 2 पाय मायनस 0 मायनस हाफ टाईम्स साईन 0 साईन 2 पाय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना साईन 0 साईन 2 पाय ह्या व्हॅल्यू लागतात. आपण 11वीमध्ये भरपूर पायच हे डेरिव्हेशन्स केलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं अलाइड अँगल्समध्ये तुम्हाला त्या व्हॅल्यूज लक्षात ठेवाव्या लागतील. साईन 2 पायची व्हॅल्यू 0 मिळते, साईन 0ची व्हॅल्यूसुद्धा 0 मिळते. म्हणजेच तुम्हाला सगळे ब्रॅकेट्समध्ये फक्त पाय शिल्लक राहील तिथं, बाकीचे सगळे 0 होऊन जातील. म्हणजेच पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 हे त्याचं फायनल आन्सर असेल. 13व्या नंबरचं एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट द इंटिग्रल 0 टू पाय कोसाइन स्क्वेअर एक्स dx यूजिंग द रिझल्ट और प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी बघा 0 टू 2a f(x) dx. सम ऑफ टू सेपरेट इंटिग्रल्स 0 टू a आणि a टू 0 टू a f ऑफ 2a मायनस x. बघा याचा आपण वापर करू. आय घेतलं ओरिजिनल इंटिग्रल कोसाइन स्क्वेअर एक्स. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल 0 टू 2a म्हणजे 2 टाइम्स पाय बाय 2. म्हणजेच तुम्हाला एची किंमत काय घ्यावायची आहे. सेपरेट दोन इंटिग्रल्स दिसत आहेत,
0 to pi by 2 cosine square x dx plus 0 to pi by 2 cosine 2a minus x म्हणजे 2 times pi by 2 minus x ब्रॅकेट स्क्वेअर आणि dx. मग कोसाइन पाय मायनस एक्स, कोसाइन पाय मायनस एक्स. आता तुम्हाला सेकंड क्वाड्रंटमध्ये कोसाइन व्हॅल्यू जरी तुमचे निगेटिव्ह येत असेल तरी घाबरायचं काही कारण नाही. कोसाइन पाय मायनस एक्स ही मायनस कोसाइन एक्स मिळते, परंतु ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. म्हणून त्या ठिकाणी 0 to pi by 2 काय घेतलं मग कोसाइन स्क्वेअर एक्स आणि 0 to pi by 2 कोसाइन स्क्वेअर एक्स dx म्हणजेच 2 टाइम्स तुम्हाला मिळालं 0 to pi by 2 कोसाइन स्क्वेअर एक्स. मग कोसाइन स्क्वेअरचा डायरेक्ट इंटिग्रेशनला फॉर्म्युला नाही, म्हणून आपण 1 प्लस कोसाइन 2x, कारण तिथं ऑलरेडी 2 दिलेला होता, तो 2 आपण ॲडजस्ट करून घेतला. 2 कोसाइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय लिहिणार आपण 1 प्लस कोसाइन 2x. 1चं इंटिग्रल काय झालं मग x आणि कोसाइनचं इंटिग्रल झालं साइन 2x अपॉन 2 0 to pi by 2. मग आता अप्पर लिमिट टाका pi by 2 प्लस 1/2 इंटू साइन 2 इंटू pi by 2 मायनस 0 प्लस 1/2 साइन 2 टाइम्स 0 म्हणजेच साइन 0च मिळणार आहे. या दोघं व्हॅल्यूज साइन पाय आणि साइन 0ची व्हॅल्यू 0 असणार आहे, म्हणजे फक्त त्या ठिकाणी pi by 2 शिल्लक राहील. आणि फायनल आन्सर तुम्हाला बघा लास्ट वर्ड pi by 2 दिसतं आहे. एक एक्झाम्पल आणखी घेऊ आपण इवन आणि ऑड फंक्शनचं. कसं पद्धतीने तुम्हाला इवन आणि ऑड फंक्शन ती प्रॉपर्टी जी आहे तुमची, त्या प्रॉपर्टीमध्ये जर पाहिलं तर लिमिट्स आहे तुमचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटमध्ये फक्त चिन्हाचा फरक असेल. लोअर लिमिट मायनस पाय, बघा 14वा एक्झाम्पल. अप्पर लिमिट आहे पाय, एक्स ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कोसाइन स्क्वेअर एक्स dx. मग आता आपण एक्सने जर मल्टिप्लिकेशन करून घेतलं न्यूमरेटरला तर एक्स प्लस एक्स साइन एक्स मिळतं आहे तुम्हाला. 2 सेपरेट इंटिग्रल दिसत आहेत तुम्हाला. एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कोसाइन स्क्वेअर एक्स dx पहिलं इंटिग्रल आणि दुसरं इंटिग्रल एक्स साइन एक्स अपॉन 1 प्लस कोसाइन स्क्वेअर एक्स. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आपण चेंजेस केलेले नाही आहेत. तर पहिलं इंटिग्रलमधलं जे फंक्शन आहे हे ऑड फंक्शन आहे आणि दुसऱ्या इंटिग्रलमधलं फंक्शन जे आहे ते इवन फंक्शन आहे. म्हणजेच पहिल्या इंटिग्रलची व्हॅल्यू काय असेल, जर इवन फंक्शन असेल तर 2 टाइम्स 0 to a f(x) dx आणि अदरवाईज इट इज 0 इफ f(x) इज ऑड फंक्शन. सो ओरिजिनल इंटिग्रलमध्ये मग आपण काय करणार, पहिलं फंक्शन हे ऑड फंक्शन आहे म्हणून तो 0 लिहिलं त्याचं उत्तर. आणि दुसरं जे फंक्शन आहे आता मायनस पाय टू पाय या लोअर आणि अप्पर लिमिट दिलेले होते, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं आहे 0 to a म्हणजे एची किंमत -a to a आपल्याला ओरिजिनल इंटिग्रल दिलेलं होतं -a to a f(x) dx. तर आपल्याला इवन फंक्शन असेल तर 2 टाइम्स 0 to a करायचं आहे, म्हणजेच तुमचं सेकंड इंटिग्रल 2 टाइम्स 0 to a, एची किंमत पाय एक्स इंटू साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कोसाइन स्क्वेअर एक्स dx मिळालं. येतं लक्षात. मग आयला आपण 2 टाइम्स इंटिग्रल त्याला 1 नंबरचं इक्वेशन घेतलं. मग आपण प्रॉपर्टी पुन्हा वापरू इथं a मायनस एक्स एफ ऑफ a मायनस एक्स आहे. मग काय मिळतं तुम्हाला 0 to पाय मायनस एक्स साइन पाय मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कोसाइन पाय मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पाय मायनस एक्स साइन पाय मायनस एक्स काय मिळतं तुम्हाला साइन एक्स, परंतु कोसाइन पाय मायनस एक्स काय होतो मायनस कोसाइन, परंतु ब्रॅकेटचा वर्ग आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. येतं लक्षात. ब्रॅकेटचा वर्ग जो आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे.
सेपरेट जर इंटिग्रल्स केले तुम्ही, सेपरेट जर इंटिग्रल केले तर तुम्हाला पहिलं इंटिग्रल मिळते बघा. त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा पाय तुमच्या या 2 पाय आणि पुढच्या इंटिग्रलमध्ये पाय मायनस साइन एक्स आणि मायनस एक्स साइन एक्स असं न्यूमरेटरला दिसतं आहे. तर अगोदर तुम्ही साइन एक्सने मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे या ठिकाणी हा जो 2 पाय लिहिला आहे बाहेर ब्रॅकेटच्या इंटिग्रलच्या बाहेर, तो त्या ठिकाणी 2च दिसायला पाहिजे. मग पुढच्या इंटिग्रलमध्ये ज्यावेळेस तुम्ही सेपरेट इंटिग्रल्स करणार त्यावेळेस तो 2 पाय त्या ठिकाणी करेक्ट आहे. सो 2 पाय पहिलं इंटिग्रल तुम्हाला दिसेल 0 टू पाय साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कोसाइन स्क्वेअर एक्स, आणि वरती तुम्हाला दिसतो आहे पुढच्या इंटिग्रलमध्ये -2 इंटिग्रल 0 टू 2 पाय मायनस एक्स साइन एक्स एक्स इंटू साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कोसाइन स्क्वेअर एक्स. म्हणजेच तुम्हाला काय मिळतं आहे, आय मिळतं आहे. मग बाय इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 नुसार तुम्हाला दिसेल. नंबर 1चं इक्वेशन आपण फक्त याच्यामध्ये आपण ॲडिशनला घेतलेलं आहे. सो लेफ्ट साईडचा आय मी त्या बाजूला शिफ्ट केला, तर 2i इज इक्वल टू 2 पाय 0 टू पाय साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. मग आपण 2 नंबरचं इक्वेशन घेतलं. मग खाली तुमचा कोसाइन एक्स आहे, वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट होतं आहे. मग बघा साइन एक्सची किंमत जर आपण घेतली कोसाइन एक्स जर आपण सबस्टिट्यूशनला घेतला तर डी एक्सची किंमत काय मिळते तुम्हाला -dt. मग एक्सची किंमत जर 0 घेतलं, कोसाइन 0 काय होतो आहे 1, आणि एक्सची किंमत ज्यावेळेस तुम्ही पाय घेणार त्यावेळेस टी व्हेरिएबलची किंमत होते -1. म्हणजे ओरिजिनल इंटिग्रल परत तुमचं आता 2i इज इक्वल टू 2 पाय काय मिळते 2i इज इक्वल टू 2 पाय इज इक्वल टू 2 पाय इंटिग्रल -1 टू 1 -1/1 प्लस टी स्क्वेअर मायनस साइन. आता 1/1 प्लस टी स्क्वेअर काय झालं, हे इवन फंक्शन झालं, हे इवन फंक्शन झालं. म्हणजे तिथं जे साइन आहे तुमचं ते पुन्हा i इज इक्वल टू 2 पाय होतं, म्हणजेच i इज इक्वल टू पाय होतं, म्हणजे 2 टाइम्स आपल्या पुन्हा वरची प्रॉपर्टी होती इवन अँड ऑड फंक्शनची. सो 2 टाइम्स 0 टू 1 केलं 1/1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजेच फायनल जे इंटिग्रल आहे तुमचं ती व्हॅल्यू जी इंटिग्रलची 2 पाय इंटू टॅन इनवर्स टी 0 टू 1. मला वाटतं या ठिकाणी थोडंसं साईनमध्ये चेंजेस होतो आहे, कारण साईन निगेटिव्ह यायला पाहिजे -π/2 हे आन्सर यायला पाहिजे. कारण या ठिकाणी जे इंटिग्रँड आपण चेंज केलं होतं इवन फंक्शनच्या आधीची स्टेप बघा, तर -1/1 प्लस टी स्क्वेअर होतं त्या ठिकाणी. तर तिथलं जे मायनस साईन होतं ते बाहेर येईल आणि 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटिग्रलमध्ये हे फंक्शन हे तुमचं इवन फंक्शन आहे. ओके, तर या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे प्रिंटिंगमध्ये पुस्तकात. तर -π² हे आन्सर यायला पाहिजे, कारण चिन्ह तुमचं बदलेल त्या ठिकाणी, निगेटिव्ह साईन येईल त्या ठिकाणी.
फायनल आन्सर काय दाखवतो तो π²/2, परंतु चिन्ह तुमचं व्हेरिएबल टीमध्ये ज्यावेळेस इंटिग्रल चेंज केलं त्या ठिकाणी निगेटिव्ह एक साईन दिसतं आहे आणि ते साईन पुन्हा फायनलपर्यंत अटॅक करेल किंवा त्या फायनलपर्यंत चेंजेस घडवेल. ओके, वी स्टॉप हिअर. नेक्स्ट टाईम वी सी एक्झरसाइज 4.3. एकच एक्झरसाइज आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरती आपण पुढं बघू. ओके, थँक्यू.